सावत्र आई हा शब्द ऐकताच लोकांच्या मनामध्ये एकच चित्र उभं राहतं, कठोर, दूरची आणि परकी. पण जर एक दिवस तुम्हाला कळालं की जिच्यापासून तुम्ही दूर पळत होता तीच तुमच्यासाठी पूर्ण रात्र पावसात रस्त्यावर फिरत होती, आणि जेव्हा तुम्ही घर सोडलं तेव्हा तिने तुमच्यासाठी स्वतःचा घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. ही कथा आहे एका मुलीची जिला वाटायचं तिची आई हरवली आहे, आणि एका स्त्रीची जिला वाटायचं तिला आई म्हणणारा आवाज कधी ऐकूच येणार नाही. पण एका रात्री एका शब्दामुळे सगळं जगच बदलून गेलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. पावसाळ्याचे दिवस होते. आकाश पूर्ण करंट झालेलं होतं. ढग जणू शहरावर टेकून बसले होते. घराच्या गच्चीवरून पावसाचे थेंब टिप टिप पडत होते. त्या घरात मात्र आज एक विचित्र शांतता होती. ती शांतता जी फक्त दुःखानंतरच येते. हॉलमध्ये जमिनीवर पांढऱ्या चादरी पडलेल्या होत्या. भिंतीवर एक फोटो लावलेला होता, फुलांच्या हाराने सजवलेला. फोटोमध्ये हसत होती अन्वीची आई. घरात येणारा प्रत्येक माणूस फोटोसमोर थांबत होता, डोळे पुसत होता आणि निघून जात होता. पण एक जण मात्र कोपऱ्यात बसून न हालता त्या फोटोकडेच पाहत होती. ती होती 7 वर्षांची अन्वी. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. ती रडतच नव्हती आता. ती फक्त एकच प्रश्न विचारत होती मनात, आई, तू मला सोडून का गेलीस? आई गेल्यानंतरचं घर म्हणजे घर राहत नाही. त्या फक्त भिंती असतात. फर्निचर असतं पण आवाज असतात, पण घर नसतं. पहिले या घरात सकाळी 6 वाजता गजर वाजायचा. आई उठायची, स्वयंपाकघरात भाजीच्या फोडणीचा आवाज यायचा, चहाचा वास घरभर दरवळायचा. आणि आता गजर बंद झाला होता. स्वयंपाकघर बंद झालं होतं. घरात फक्त शांतता राहिली होती. अन्वी रोज सकाळी उठून पहिल्यांदा स्वयंपाकघरात जायची आणि दररोज तिला तीच गोष्ट जाणवायची. गॅस थंड, भांडी जागेवर, आई नाही. ती एकदा बाबांना म्हणाली, बाबा, आई कधी येणार? बाबांनी उत्तर दिलंच नाही. ते फक्त मागे वळून पाहिले आणि तिथून निघून गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या दिवसापासून अन्वीने तो प्रश्न विचारणं बंद केला. पण प्रश्न संपला नव्हता, तो फक्त तिच्या मनात गेला होता. अन्वीचे बाबा अमित, आई गेल्यानंतर ते बदलले होते. पूर्वी ते हसायचे, खेळायचे. आता ते फक्त बसायचे. हॉलमध्ये सोफ्यावर बसून छताकडे बघत राहायचे. कधी कधी रात्री अन्वी उठायची पाणी प्यायला आणि तिला दिसायचं बाबा अंधारात बसून रडत असायचे. ती कधीच त्यांच्याजवळ गेली नाही, कारण म्हणतात ना, वाईट वेळ परिस्थितीला सगळं सांभाळण्याचं शिकवून जाते. 7 वर्षांच्या मुलीला आयुष्य खूप लवकर समजायला लागलं होतं. शाळा सुरू झाली. पहिल्या दिवशी टिफिनमध्ये काय नेऊ हे बाबांना कळेनाच. त्यांनी ब्रेडवर जॅम लावला आणि डब्यात ठेवला. शाळेत लंच टाईम झाला. सगळ्या मुलांनी डबे उघडले. कोणाच्या डब्यात पराठे होते, कोणाच्या डब्यात इडली होती, तर कोणाच्या डब्यात पोहे होते. अन्वीने तिचा डब्बा उघडला. त्यामध्ये ब्रेड आणि जॅम. तिच्या शेजारची मुलगी म्हणाली, तुझी आई रोज हेच देते का? अन्वी थोडा वेळ शांत राहिली. मग हळूच आवाजात म्हणाली, माझी आई देवाघरी गेली. त्या दिवशी अन्वी शाळेत खूप रडली. काही महिने गेले. एक दिवस घरी सगळे नातेवाईक जमले होते. काकू, मामा, आजी सगळे बाबांशी बोलत होते. अन्वी खोलीच्या दारामागे उभी होती. अमित, आता पुढचं आयुष्य बघ. मुलगी लहान आहे तुझी. आईशिवाय मूल वाढवत नाहीत. तू लग्न कर. तो शब्द ऐकताच अन्वीच्या हातातून खेळणं पडलं. लग्न? आई? नवीन आई? तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. त्या रात्री ती झोपलीच नाही. तिच्या मनात एकच विचार फिरत होता, कोणी माझ्या आईची जागा घेऊ शकतं का? 2 महिन्यांनी बाबांनी तिला पार्कमध्ये घेऊन गेले. आई गेल्यानंतर पहिल्यांदा अन्वीला
आश्चर्य वाटलं. बाबा खूप शांत होते. थोडा वेळ गेला, मग त्यांनी हळू आवाजात विचारलं, अन्वी, तुला आई हवी आहे का? तो प्रश्न ऐकून तिचं जग थांबलं. ती काही सेकंद काहीच बोलली नाही. मग विचारलं, माझी आई परत येणार आहे का? बाबांचे डोळे भरले. ते म्हणाले, नाही ग बाळा. ती शांत झाली. मग दुसरा प्रश्न विचारला, मग नवीन आई मला आई म्हणायला लावणार का? बाबांना उत्तर देताच आलं नाही. त्यांनी फक्त तिचा हात घट्ट धरला. त्या दिवशी पहिल्यांदा अन्वीला भीती वाटली. आई हरवण्यापेक्षा मोठी भीती नवीन आई येण्याची होती. अन्वी फक्त 7 वर्षांची होती, पण तिने गमावणं हा शब्द खूप लवकर समजला होता. तिच्या आईच्या जाण्यानंतर घरातला प्रत्येक दिवस सारखाच असायचा. शाळा, परत येणं, शांत जेवण आणि रात्री बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायचं. घरात कोणी भांडत नव्हतं, कोणी ओरडत नव्हतं, पण आनंदही कुठेतरी हरवला होता. अमित अनेकदा रात्री उशिरापर्यंत बसून राहायचे. त्यांना माहीत होतं, मुलीला फक्त वडील पुरेसे नसतात. आईची जागा रिकामी ठेवणं म्हणजे तिच्या आयुष्यात कायमचं एक पोकळी ठेवणं आहे. खूप विचारानंतर त्यांनी एक लग्नाचा निर्णय घेतला. निर्णय घेताना त्यांना स्वतःपेक्षा मुलीची जास्त भीती वाटत होती. घर पुन्हा सजलं होतं, पण यावेळी फुलांचा वास वेगळा होता. अन्वी लाल ड्रेसमध्ये उभी होती. लोक आनंदात होते, हसत होते, फोटो काढत होते. पण अन्वीच्या मनात एकच प्रश्न होता, ही बाई माझ्या आईच्या जागी बसणार आहे. मंडपात बाबा बसले होते. त्यांच्या शेजारी बसली होती मीरा. अन्वी पहिल्यांदा तिला पाहत होती. मीरा हसत होती, पण तिच्या डोळ्यातही भीती होती. दोघींनी एकमेकींची भीती वाटत होती. लग्न झालं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. कोणीतरी अन्वीला म्हणालं, जा आईला नमस्कार कर. अन्वी घाबरली. आई? आणि ही? ती काही पावलं पुढे गेली. मीरा हसत हसत पुढे हात केला. अन्वीने तो हात पाहिला. 2 सेकंद ती मागे वळाली आणि धावत जाऊन आपल्या खोलीमध्ये जाऊन दरवाजा बंद केला. पहिल्याच दिवशी सावत्र आई हा शब्द जन्माला आला. लग्नानंतर त्या घरात पुन्हा पहिल्यांदा दिवे लागले होते. फुलांचा वास अजून हवेतच होता. पाहुण्यांचा गोंधळ ओसरला होता, पण भिंतीवर एक वेगळी शांतता चिटकली होती. त्या शांततेला कारण होतं, एक छोटंसं मन अजून तयार नव्हतं. त्या दिवशी मीरा पहिल्यांदा त्या घरात आली. ती येताना फक्त नववधू म्हणून आली नव्हती. ती येताना तिला माहीत होतं, ती एका छोट्या मुलीच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे, जिच्या आयुष्यात आधीच एक आई होती. आणि त्या जागेवर कुणालाही बसवणं सोपं नव्हतं. पहिल्याच दिवशी अन्वीने तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला. त्या बंद दरवाजानेच या नात्याची सुरुवात झाली. लग्नाचा गोंधळ संपला होता. घरातले सगळे पाहुणे निघून गेले होते. फुलांचा सुगंध अजून हवेत होता, पण घरात पुन्हा एकदा शांतता उरली होती. फरक एवढाच होता, आता त्या घरात एक नवीन व्यक्ती आली होती, मीरा. अन्वी अजूनही तिच्या खोलीत होती. दरवाजा आतून लावलेला होता. अमित दरवाजाजवळ उभे होते. अन्वी, दार उघड बाळा. उत्तर काहीच नव्हतं मिळत. बघ आई. ते थांबले. आई हा शब्द त्यांच्या तोंडात अडकला. ते शब्द बदलले. मीरा आली आहे. बोलूया सगळे मिळून. आतून हलकासा आवाज आला, मला कोणी नकोय. ते 3 शब्द अमितच्या हृदयात सरळ घुसले. अमितने मागे वळून पाहिलं. मीरा थोड्या अंतरावर उभी होती, हातात दुधाचा ग्लास. ती हळू आवाजात म्हणाली, मी बोलू का तिच्याशी? अमित थोडे साशंक होते, पण त्यांनी मान हलवली. मीरा दरवाजाजवळ बसली. दरवाजा ठोठावला नाही. ती फक्त हळू आवाजात म्हणाली, अन्वी, दूध ठेवलं आहे बाहेर, पिऊन घे. तुला बोलायचं नसेल तर नको बोलू, पण उपाशी झोपू नकोस. काही उत्तर नाही. ती उठली, ग्लास ठेवला आणि शांतपणे निघून गेली. पहिल्या दिवशीच तिने एक गोष्ट ठरवली, जबरदस्ती नाही करायची. रात्री 11 वाजले. घरात दिवे बंद झाले. अन्वी हळूच उठली. दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण दुधाचा ग्लास अजूनही तिथेच होता. ती काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूच उचलला, एक घोट घेतला आणि पुटपुटली, माझी आई असती तर हळद घातली असती.
ती वाक्य मीराने ऐकली नाही, पण त्या घराने ऐकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी जागी झाली. तिला एक क्षण वाटलं हे सगळं स्वप्नच होतं. ती स्वयंपाकघरात गेली आणि आश्चर्यचकित झाली. गॅसवर पोहे बनत होते. चहाचा वास येत होता. तो वास अनेक महिन्यांपासून घरातून गायब होता. मीरा स्वयंपाक करत होती. अन्वी दरवाजात उभी राहिली. मीरा वळली, हसली. शुभ सकाळ. अन्वी काहीच बोलली नाही. मीरा म्हणाली, पोहे आवडतात का तुला? अन्वीचं उत्तर सरळ होतं, माझ्या आईसारखे बनवू शकत नाही तुम्ही. त्या शब्दांनी हवेत कट लागल्यासारखं झालं. अमितने घाबरवून अन्वीला पाहिलं. पण मीरा, ती फक्त शांतपणे म्हणाली, हो, नाही बनवू शकत. आणि दोघेही थबकले. ती पुढे म्हणाली, पण शिकायचा प्रयत्न करू शकते. हा पहिला संघर्ष होता. आणि पहिली शांत स्वीकृती. त्या दिवशी अन्वी शाळेत गेली. टिफिन उघडला. पोहे. तिच्या डोळ्यात राग आला. तिला वाटलं माझी आई बनवते तसं बनण्याचा प्रयत्न करतीये. ती डब्बा बंद करणार इतक्यात तिला एक छोटी चिठ्ठी दिसली. त्यावर लिहिलं होतं, मीराकडून, तुझ्या आईसारखे नाही बनले तरी सांग, मी शिकेन. अन्वी काही सेकंद त्या चिठ्ठीकडे पाहत राहिली. पहिल्यांदा तिच्या मनात रागासोबत थोडी गोंधळाची भावना आली. ही बाई वेगळी आहे का? पहिल्या काही दिवसात घरात शब्द कमी आणि नजर जास्त बोलत होती. मीरा प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करत होती. डब्बा तयार करणे, केस विंचरून ठेवणे, शाळेची बॅग तपासणे, पण हे सगळं ती अंतर ठेवून करत होती. ती कधीच आई हा शब्द वापरत नव्हती. ती स्वतःहून जवळ जात नव्हती. तिने एक गोष्ट ठरवली होती, नातं मिळवायचं पण लादायचं नाही. संध्याकाळी शाळेतून परतताना अन्वी रस्ता ओलांडत होती. ती विचारत होती चिठ्ठीबद्दल, पोह्यांबद्दल, आईबद्दल. आणि तेवढ्यात एक बाईक वेगात येत होती. ब्रेकचा कर्कश आवाज. लोक ओरडले, अगं बाजूला हो. अन्वी घाबरली. त्या क्षणी कोणीतरी धावत आलं आणि तिला जोरात ओढून बाजूला केलं. अन्वी जमिनीवर पडली. डोळे उघडले. तिच्यावर वाकून पाहत होती मीरा. तिच्या हाताला खरचटलं होतं. रक्त येत होतं. ती फक्त विचारत होती, काही लागलं नाही ना बाळा? पहिल्यांदा अन्वीच्या मनात एक वेगळाच प्रश्न आला, ही माझी काळजी का करतेय? त्या अपघाताच्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं होतं. मोठं नाही, स्पष्ट नाही, पण हवेत एक नवं शांतपण होतं. अन्वी अजूनही मीराशी बोलत नव्हती, पण आता ती मीराकडे दुर्लक्षही करत नव्हती. आधी ती मुद्दाम वळून जायची, आता ती फक्त शांत राहायची. हा छोटा बदल मीराला जाणवत होता. त्या संध्याकाळी मीरा स्वयंपाकघरात भाजी चिरत होती. तिच्या हातावर पट्टी होती. चाकू पकडताना तिला वेदना होत होत्या. अन्वी पाणी प्यायला आली. तिने मीराचा हात पाहिला. ती काही सेकंद शांत उभी राहिली. मग हळू आवाजात विचारलं, खूप दुखतंय का? मीराला सुखद धक्का बसला. पहिल्यांदा अन्वीने स्वतःहून प्रश्न विचारला होता. ती हसली. थोडं, पण चालेल. अन्वीने अजून काही बोललं नाही, पण त्या रात्री ती झोपण्यापूर्वी पुटपुटली, थँक्यू. कोणी ऐकलं नाही, पण त्या घराने पुन्हा एकदा ऐकलं होतं. काही दिवसांनी शेजारच्या काकू घरी आल्या. अन्वी हॉलमध्ये खेळत होती. त्या मीराशी बोलत होत्या, पण आवाज मुद्दामून मोठा होता. कसं आहे ना, सावत्र आई म्हणजे सावत्र आईच असते. सुरुवातीला सगळ्या चांगल्या वागतात, नंतर खरं रूप दिसतं. अन्वीचे कान तिकडे लागले. त्या पुढे म्हणाल्या, आमच्या ओळखीचं एक घर, सावत्र आईने मुलीला हॉस्टेलला टाकलं. अन्वीचा श्वासच अडकला. हॉस्टेल? मीरा शांत होती. ती फक्त म्हणाली, प्रत्येक घर वेगळं असतं काकू. पण अन्वीच्या मनात विषाचं बी पेरलं गेलं होतं. त्या दिवसानंतर अन्वी पुन्हा दूर जाऊ लागली. मीरा बोलली तर उत्तर नाही, डब्बा दिला तर शांतता, हसली तर रिकामी नजर. मीरा गोंधळली. मी काही चुकीचं केलं का? तिला उत्तर सापडत नव्हतं. एका रात्री अमित आणि मीरा हॉलमध्ये बोलत होते. अन्वी पाणी प्यायला उठली आणि त्यांचं बोलणं ऐकलं. अमित म्हणत होते, ऑफिसची ट्रान्सफर होऊ शकते, कदाचित मला दुसऱ्या शहरात जावं लागेल. मीरा विचारात म्हणाली, मग अन्वीचं काय? अमित म्हणाले, शाळा, अभ्यास सगळं इथं आहे.
मीरा हळू आवाजात म्हणाली, हॉस्टेल हा एक पर्याय आहे. तो शब्द ऐकताच अन्वीच्या हातातून ग्लास पडला. दोघांनीही मागे वळून पाहिलं. अन्वीच्या डोळ्यात अश्रू होते. ती ओरडली, तुम्हाला मला घरातून काढून टाकायचं आहे का? मीरा घाबरली. अन्वी ऐक. पण अन्वी थांबलीच नाही. तुम्ही मला नको आहात. तुम्ही माझी आई नाही आहे. ती धावत खोलीत गेली आणि दार बंद केलं आणि जोरात रडायला लागली. त्या रात्री मीरा पहिल्यांदा खूप रडली. ती स्वयंपाकघरात बसून होती. अमित म्हणाले, तिने चुकीचं समजलं. मीरा हळू आवाजात म्हणाली, ती चुकीची नाही, ती फक्त घाबरली आहे. ती पुढे म्हणाली, मी तिची आई व्हायचा प्रयत्न करतीये, पण ती अजूनही आई गमावलेली मुलगी आहे. दुसऱ्या दिवशी शाळेत एका मुलीने अन्वीला विचारलं, तुझी सावत्र आई तुला हॉस्टेलला पाठवणार आहे म्हणे. अन्वी घाबरली. कोणी सांगितलं? माझ्या आईने ऐकलं, शेजारच्या काकूंकडून. अन्वीच्या डोळ्यात राग, भीती आणि दुःख सगळं एकत्र आलं. त्या दिवशी ती घरी आली आणि मीराकडे पाहिलंही नाही. तिच्या मनात निर्णय झाला होता, मीरा माझी आई नाही आणि कधी होणारही नाही. त्या दिवशी घरात पुन्हा शांतता होती, पण यावेळी ती शांतता वादळाआधीची होती. शाळेतून आल्यावर अन्वी थेट तिच्या खोलीत गेली. बॅग उघडली, काही कपडे घेतले, एक छोटी पर्स घेतली आणि तिच्या आईचा फोटो. ती फोटो हातात धरून म्हणाली, आई, मी येतेय तुझ्याकडे. 7 वर्षांची मुलगी कुठे जायचं हे न जाणूनही घर सोडायला तयार झाली होती. कारण तिला वाटत होतं या घरात तिच्यासाठी जागा नाही. संध्याकाळी मीरा स्वयंपाक करत होती. अमित ऑफिसमधून आले. अन्वी कुठे आहे? मीरा खोलीत असेल. ती हाक मारते, अन्वी जेवायला ये. उत्तर काहीच येत नाही. खोलीत पाहिलं, बेडरूममध्ये पाहिलं, बॅग नाही, फोटो नाही, बेड रिकामा, खिडकी अर्धी उघडी. त्या क्षणी मीराच्या हातातून ताट खाली पडलं. अमित, अन्वी घरात नाहीये. पुढचे काही तास गोंधळात गेले. शेजारी, मित्र, नातेवाईक सगळे शोधायला बाहेर पडले. रात्र झाली, पाऊस सुरू झाला, पोलिसात तक्रार झाली. अमितच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, पण मीराच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच होतं. ती स्वतःलाच दोष देत होती. ती फक्त एकच वाक्य म्हणत होती, मी तिच्याशी नीट बोलले असते तर. रात्री 11 वाजले. पाऊस वाढला. सगळे म्हणत होते, उद्या सकाळी शोधू. पण मीरा थांबली नाही. ती रस्त्यावर धावत होती. ओल्या रस्त्यावर, चिखलात, पावसात. ती प्रत्येकाला विचारत होती, एक छोटी मुलगी दिसली का? लोक नकार देत होते, पण ती थांबत नव्हती. शहराच्या बसस्टँडवर एका कोपऱ्यात लहान बेंचवर बसून आईचा फोटो छातीशी धरून ती रडत होती. भूक लागली होती, थंडी वाजत होती, पण तिच्या मनात एकच विचार, आई मला घेऊन जाईल. रात्री 1 वाजता मीरा बसस्टँडवर पोहोचली. तिचे डोळे थकले होते, शरीर पूर्ण भिजलं होतं. ती आजूबाजूला पाहत होती आणि अचानक तिची नजर एका बेंचकडे गेली. लाल फ्रॉक, लहान बॅग, छातीशी फोटो. अन्वी धावत तिच्याकडे गेली. अन्वी घाबरली, उभी राहिली, मागे सरकली. मला घेऊन जाऊ नको. मीरा तिच्यासमोर थांबली, श्वास अडकलेला, डोळ्यात पाणी. ती फक्त एकच वाक्य बोलली, घरी चल बाळा. अन्वी ओरडली, तुम्ही मला हॉस्टेलला पाठवणार ना? मीरा काही सेकंद शांत राहिली, मग म्हणाली, मी तुला कुठेही पाठवणार नाही. अन्वी, खोटं. मीरा गुडघ्यावर बसली. पावसात बसस्टँडच्या मध्यभागी ती म्हणाली, ऐक, तुझ्या बाबांची ट्रान्सफर होणार आहे. मी ठरवलं आहे, मी इथेच राहीन. अन्वी आश्चर्याने तिच्याकडे बघत होती. तू आणि बाबा दुसऱ्या शहरात जाल? मी नाही जाणार. तुझी शाळा, तुझं घर, तुझं आयुष्य, तुझ्यासाठी मी इथे एकटी राहीन. त्या क्षणी वेळ थांबली. अन्वीला समजलंच नाही. ती फक्त विचार करत राहिली, तुम्ही आमच्यासोबत येणार नाही?
मीरा डोळे पुसत म्हणाली, आई असते ना ती मुलांसाठी स्वतःपासून दूर राहू शकते. अन्वीच्या हातातून फोटो खाली पडला. ती हळूच पुढे आली आणि पहिल्यांदा मीराला मिठी मारली. ती जोरात रडत म्हणाली, मला हॉस्टेलला जाऊ नका देऊ आई. तो शब्द अचानक बाहेर पडला, आई. मीराला आश्चर्याचा धक्का बसला. मग तिने अन्वीला घट्ट मिठी मारली. त्या रात्री एक सावत्र आई जन्माला आली आणि एका मुलीने पुन्हा आई मिळवली. बसस्टँडवरील त्या रात्रीनंतर घर बदललं होतं. भिंती तशाच होत्या, फर्निचरही तसंच होतं, पण यावेळी घरात नातं परत आलं होतं. अन्वी उठली तेव्हा तिचा हात अजूनही मीराच्या हातात होता. ती काही सेकंद शांत पडून राहिली आणि मग अचानक तिला आठवलं काल रात्री तिने कोणता शब्द वापरला होता, आई. ती पटकन उठली, मीराकडे पाहिलं. मीरा झोपलेली नव्हती. ती रात्रभर तिच्या केसांवरून हात फिरवत बसली होती. अन्वी लाजत म्हणाली, काल मी चुकून. मीरा लगेच म्हणाली, चुकून बोललीस असं म्हणू नकोस. आणि दोघींचेही डोळे भरून आले. त्या क्षणी काही वचन शब्दांपेक्षा शब्दांशिवाय दिली गेली. अमितने ट्रान्सफर नाकारली. ऑफिसमध्ये सगळे आश्चर्यचकित झाले. इतकी मोठी संधी का सोडलीस? अमित हसले आणि म्हणाले, माझं प्रमोशन घरी झालं आहे. त्यांनी घरी येऊन सांगितलं. अन्वी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. मीरा दूर उभी होती. अमित तिच्याकडे पाहून म्हणाले, धन्यवाद. ती म्हणाली, आईला धन्यवाद म्हणत नाहीत, ती स्वतःच आनंदित झाली. पहिल्यांदा तिने स्वतःला त्या नात्यात स्वीकारलं होतं. शेजारी काकू पुन्हा आल्या. त्यांनी अन्वीला विचारलं, कशी आहे तुझी सावत्र आई? अन्वी सरळ उत्तरली, माझी सावत्र आई नाही, ती माझी आई आहे. काकू शांत झाल्या. त्या दिवसानंतर त्या विषयावर त्यांनी कधीही बोललं नाही. वेळ थांबत नाही, ती हळूहळू सगळं बदलत नेते. अन्वी मोठी झाली, शाळा संपली, कॉलेज सुरू झालं. प्रत्येक यशामागे एक चेहरा असायचा, तो म्हणजे मीराचा. रात्री अभ्यास करताना दूध देणारी, एक्झामला जाताना कपाळावर हात ठेवणारी, अपयश आलं तर मिठी मारणारी. कोणी विचारलं, तुझी आई काय करते? अन्वी अभिमानाने म्हणायची, ती माझ्यासाठी जगते. अन्वी आता कॉलेजला गेली होती. कॉलेजचं ग्रॅज्युएशन डे होतं. स्टेजवर अन्वीचं नाव पुकारलं गेलं. गोल्ड मेडल अन्वी अमित देशमुख. टाळ्यांचा कडकडाट झाला. ती स्टेजवर गेली, मेडल घेतलं आणि माईक समोर उभी राहिली. ती म्हणाली, हे मेडल माझ्या आईसाठी आहे. लोकांनी टाळ्या वाजवल्या. ती पुढे म्हणाली, ती मला जन्म देणारी नाही. हॉल पूर्णपणे शांत झाला. मीरा घाबरली, पण अन्वी पुढे म्हणाली, ती मला आयुष्य देणारी आहे. आई जन्म देणं पुरेसं नसतं, आई होण्यासाठी आयुष्य द्यावं लागतं. मीरा रडत होती, अमितही रडत होता. पूर्ण हॉल उभा राहून टाळ्या वाजवत होता. त्या रात्री अन्वी मीराच्या मांडीवर डोकं ठेवून बसली होती. ती विचारत होती, आई तुला कधी वाटलं होतं मी तुला आई म्हणेन? मीरा हसली, नाही. मग वाट बघत का राहिलीस? ती म्हणाली, कारण आई होण्यासाठी शब्दांची गरज नसते, फक्त थांबण्याची गरज असते. अन्वीने तिचा हात घट्ट धरला आणि हळू आवाजात म्हणाली, थँक्यू मला सोडून न दिल्याबद्दल. मीरा म्हणाली, आई कधी सोडत नाही. कधी कधी रक्ताचं नातं नसतं, पण त्यापेक्षा मजबूत नातं असतं, निवडलेली नातं. ती सावत्र आई नव्हती, ती फक्त आई होती. फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सावत्र आई ही प्रत्येकाची वाईटच असते का? कमेंट करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.